हां, व्हिडिओ करायला घेतला तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. मध्येच बंद करू नका. व्हिडिओ जरा मोठा होईल, पण शेवटपर्यंत बघा. तर असं आहे, कृष्णाने जांबुवंताकडे गेले होते आणि तिथं त्या जांबुवंतासंग युद्ध करून त्याची इच्छा होती जांबुवंताची की माझ्यासंग जो युद्ध करीन त्यालाच माझी मुलगी देईन. तर त्याची मुलगी होती जांबुवंती. जांबुवंती म्हणजे कोण? ते हे झाले ना, अस्वलीन. तर ते म्हणले बरं. मग ते युद्ध केलं आणि त्यांचं लग्न लावून दिलं. आणि मग ते आता अस्वलीन म्हणल्यावर 16,107 बायका होत्या आणि ही करून आणली परत. तर ते लग्न केल्यावर तिथंच ते काय म्हणले, आपण आपल्या ह्याच्यात रिसेप्शन म्हणतात ना, तुम्ही काय ते रिसेप्शन असतं ते देतात का नाही. तर तिथं जेवण खाणं सगळं असतं, हे असतं. तेव्हा ते रिसेप्शन त्यांचं झालं. त्या टायमाला तिथं म्हणले गायन करायचं. तर गायन करायचं म्हणल्यावर त्या अस्वलांनी गायन केलं. तर ते नारद मुनी तिथं आले होते. नारद मुनी काय म्हणले, हे अस्वल काय गायन करणार आहेत. पण त्या अस्वलांनी असं गायन केलं की तिथले पाषाण, त्या टायमाला पाषाण म्हणत होते, आपण दगडं म्हणतो. तर ते दगडंसुद्धा पागळले होते असे तोपासारखे. मग नारद मुनीला सांगितलं, तुम्ही करा आता गायन. नारद मुनीने गायन केलं आणि त्या दगडावर विणा ठेवला त्यांचा. तर तो विणा त्या दगडात रुतून बसला. ते परत गोठले, त्याच्यात रुतून बसला. तेव्हा नारद मुनीने देवाकडं बघितलं. म्हणले, कृष्णा ते रुतून बसला. तर म्हणले, काढा तुमच्या सामर्थ्यानं तुम्ही काढा. तर म्हणले नाही निघणार ते. मग काय करायला पाहिजे. मग कृष्णाने त्या सगळ्या अस्वलांना सांगितलं, तुम्ही गायन करा. त्यांनी परत गायन केलं. तेव्हा ते दगडं पाघळले. तेव्हा ती विणा काढून घेतलं नारद मुनी. एवढे नारद मुनी एवढे हे असूनसुद्धा त्यांनी ते अस्वलाला परत गायन करावं लागलं. सांगायचं तात्पर्य काय, कुणाला कमी समजायचं नाही. ही आजी तुम्हाला सांगते, कुणाला कमी समजायचं नाही. भला तो रस्त्यावरचा भिकारी का असना, पण त्याला कमी समजायचं नाही. चला, हे तुम्हाला एवढं सांगितलं. मी असेच व्हिडिओ ज्यातले रामायण महाभारतातले सांगेल, काही इकडचे तिकडचे. पण कमेंट करून मला सांगा, आजी तुम्ही चुकीचं सांगताय का बरोबर सांगताय, हे कमेंट करून मला सांगा. आणि ते काय म्हणतात ना, ते सरप्राईज बी करा. मला म्हणतासुद्धा येत नाही, पण मी तुम्हाला सांगते. तर अजून मला आंघोळ करायची, कपडे धुवायचे, सगळं करायचे. पोराचे कपडे धुवायला आलेले, सगळं करायचे, ती भिजवून ठेवले. तर आता इथंच थांबते आणि परत कपडे धुवून झाल्यावर मग मी परत व्हिडिओ करते अजून. तर कसा वाटला व्हिडिओ ते सांगा. आणि मला कमेंट करून सांगायचं विसरू नका की आजी तुमचं चुकतं आहे की बरोबर आहे, हे नक्की मला सांगा तुम्ही.